ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती तुटल्यामध्ये जमा सूत्रांची माहिती। तर घड्याळ या चिन्हावरती लढण्याचा अजितदादांचा प्रस्ताव हा पवारांच्या राष्ट्रवादीला अमान्य। मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव मान्य नसल्याचं समोर। तर पवारांची राष्ट्रवादी मवियातूनच लढण्याची ही दाट शक्यता। पुणे महापालिकेमध्ये महाविकास आघाडी मनसेला सोबत घेण्याची शक्यता। पुण्यातील मवियाच्या बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। तर मनसे ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक संपन्न। पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेस 70, ठाकरे गट 55 जागांवर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती। तर इतर जागा वंचित आणि रासप यांना सोडल्या जाणार असल्याचीही माहिती। पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये 1 ते 14 प्रभागांवरती चर्चा। उर्वरित प्रभागांवरती उद्या चर्चा केली जाणार। मवियाच्या बैठकीनंतर सुषमा अंधारेंची माहिती। तर आज दुपारपर्यंत सर्व क्लिअर होईल, अंधारेंची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरेना। भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच। तर काल रात्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी तिसरी बैठक पार पडली। रवींद्र चव्हाण देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युतीचं जागावाटप जवळपास निश्चित। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेमध्ये भाजप शिंदेंच्या शिवसेनेच्या 99% जागावाटप पूर्ण। तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। भाजप पदाधिकारी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक। संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठकीला बावनकुळेंसह अतुल सावे, भागवत कराड, संजय केणेकर, किशोर शितोळे देखील उपस्थित। तर आज 100% युतीची घोषणा होणार। बैठकीनंतर बावनकुळेंची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक। शिंदेच्या शिवसेनेकडून 50-50चा फॉर्म्युला। मात्र भाजपनं शिवसेनेला केवळ 6 जागांसाठी होकार दर्शवल्याची हेमंत पाटलांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल मोर्चाचं आयोजन। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये मशाल मोर्चा। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत मोर्चाचं आयोजन। मशाल रॅली दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टाईलमध्ये आदित्य ठाकरेंचं गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण। मुस्लिम सोबत आल्यावरती भाजपला त्रास होतो। रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। पेटलेली मशाल जनता विझवेल। आदित्य ठाकरेंच्या मशाल रॅलीवरून आमदार संजय केणेकरांची टीका। तर ठाकरेंची मशाल पेटवण्यासाठी हिंदुत्वाचा विचार मातीत गाडला, केणेकरांचा हल्लाबोल। अजित पवार यांनी घेतली पिंपरी चिंचवडमधील आझम पानसरेंची भेट। आझम पानसरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते। आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। यादीबद्दलच्या प्रश्नावरती अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। यादी पहिली तुलाच सांगेन, अजित पवार यांचं पत्रकाराला मिश्किल उत्तर। भाजपकडून शिंदेंची कोंडी। ठाणे, नवी मुंबई, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जागावाटपाचा पेच कायम। ठाण्यासंदर्भात उद्यापर्यंत निर्णय घ्या। भाजप आमदार संजय केळकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेला अल्टिमेटम। तर डेडलाईन वेगवेगळ्या गोष्टी नसतात, संजय केळकर यांच्या अल्टिमेटम नंतर खासदार श्रीकांत शिंदेंचं उत्तर। महायुती झाली पाहिजे, फडणवीस आणि शिंदेसाहेब प्रयत्नशील आहेत, असंही वक्तव्य। मुंबईतील 200 जागांवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये एकमत। उरलेल्या 27 जागांवर उद्याच निर्णय घेतला जाणार। महायुतीच्या 4थ्या फेरीच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती। मुंबईच्या महायुतीच्या जागावाटपाबाबत कुठलाही फॉर्म्युला फायनल झाला नाहीये। महायुतीच्या जागावाटपाबाबत प्रवीण दरेकरांची माहिती। नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकांना सामोरं जाणार नाही, हे भाजपकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। मुंबई पालिकेसाठी भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। तर तयार झाल्याचं कळतंय। सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका आहे। मुंबईमध्ये आमचा 30 ते 40 जागा लढवण्याचा विचार आहे, महादेव जानकर यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये काँग्रेसने सन्मानजनक वागणूक न दिल्यास स्वतंत्र लढणार। मुंबईमध्ये काँग्रेससोबतच्या युतीबाबत रासप नेते महादेव जानकर यांचा इशारा। नवी मुंबई महानगरपालिकेसाठी युतीत लढावं ही आमची भूमिका। मात्र युती न झाल्यास एकला चलोची भूमिका। शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांच्याकडून स्पष्ट। सेनेकडून भाजपसमोर 57 जागांचा प्रस्ताव। चारकोपमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला यावेळेस पहिला जाहीर मेळावा हा संपन्न झालेला आहे। मेळाव्याला शिवसैनिक आणि मनसैनिकांची मोठी गर्दी। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं राजकारणात मोठी उलथापालथ होईल, कार्यकर्त्यांकडून विश्वास व्यक्त।
शरद पवार एनडीए मध्ये येऊ शकतात. पवारांना एनडीए मध्ये घेण्यासंदर्भात भाजपचे वरिष्ठ ठरवतील. शिंदेचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीची घोषणा, मात्र जागा वाटपाचा तिढा कायम. राष्ट्रवादीची मंथरणी करण्यामध्ये भाजपला यश आल्याची माहिती. अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीसोबत जळगाव पालिका लढवणार असल्याचं देखील समोर. अनिल पाटील यांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही. शरद पवार पुरोगामी विचारांचे. भविष्यात पक्ष कोणत्या दिशेने जाणार पवारच ठरवतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. आमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न निर्माण व्हावा असा काहींचा प्रयत्न. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चेवरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. तर प्रशांत जगताप चांगले कार्यकर्ते, त्यांनी पक्ष सोडल्याचं दुःख. जयंत पाटील यांचं वक्तव्य. ठाणे नवी मुंबईमध्ये तसेच पुणे अमरावतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा पेच कायम. ठाण्यामध्ये भाजपचा शिवसेनेला अल्टिमेटम, तर नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम. नवी मुंबईमध्ये शिवसेनेकडून 50% जागांची मागणी. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 19 डिसेंबरला पक्षप्रवेश. चंद्रकांत खैरेंच्या विरोधानंतर देखील मामूंचा प्रवेश, तर विरोधकांकडून मामूंची टोळी असं म्हणत ठाकरेंना डिवचणं सुरूच. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर. काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये 48 जणांचा समावेश. तर कोल्हापूरमध्ये काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणूक एकत्र लढणार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिसऱ्या आघाडीची उडी. वंचित आणि आम आदमी पार्टीकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा. मविया महायुतीबरोबरच तिसऱ्या आघाडी निवडणुकीच्या मैदानात 81 उमेदवार जाहीर करणार असल्याची तिसऱ्या आघाडीची घोषणा. कोल्हापूरमध्ये महायुती आणि मवियाला तिसऱ्या आघाडीचं आव्हान. वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी एकत्र निवडणूक लढणार. 16 नंतर मवियानं काय गमावलं हे कळेल असा देखील इशारा. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सोबत आल्यास स्वागत करू असंही केलं स्पष्ट. पुण्यातील उमेदवार यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता. 100हून अधिक नावांवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब. 28 तारखेला पुणे भाजपच्या कोअर कमिटीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. तर भाजपची एकच यादी जाहीर केली जाणार. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून पोटदुखी. येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा बँड वाजवायचाय. एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका. तर जे घरी बसले त्यांना जनतेनं घरी बसवलं. नाव न घेता शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक. भाजप, शिंदेची शिवसेना 40 जागांसाठी आग्रही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 19 जागांची मागणी. सूत्रांची माहिती. तर बैठकीमध्ये अंतिम बैठकीत तोडगा निघण्याची देखील दाट शक्यता. नांदेडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक. नांदेड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा. बैठकीला आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील होते उपस्थित. संदीप देशपांडे यांची विश्वासू संतोष धुरी नाराज. सूत्रांची माहिती आहे. तर 2017ला संतोष धुरी मनसेकडून प्रभाग क्रमांक लढले होते. तर 194 प्रभाग ठाकरेंच्या सेनेकडे गेल्याच्या चर्चांमुळे धुरी नाराज असल्याच्या चर्चा. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंच्या मुलानं अर्ज भरला. पुण्यामध्ये नगरसेवक पदासाठी पुत्र विश्वजित बारणे यांनी अर्ज भरल्याचं समोर. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेला 57 जागा हव्यात. शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपला हा प्रस्ताव. तर हा प्रस्ताव आता भाजप स्वीकारणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं. अमरावती पालिकेच्या जागा वाटपावरून भाजप शिवसेनेची सकारात्मक बैठक झाली. संजय राठोड यांची प्रतिक्रिया. तर शिंदेच्या शिवसेनेची भाजपकडे 25 जागांची मागणी. मात्र भाजप शिंदेच्या शिवसेनेला 15 जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती. सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटेंचं उपोषण. दोन्ही राष्ट्रवादींची युती व्हावी या मागणीसाठी बेमुदत उपोषण. सोलापूरमधील पक्ष कार्यालयाबाहेर मनोहर सपाटे यांचं उपोषण. पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सन्मानपूर्वक जागा दिल्या तर युती करू. सचिन खरात यांची प्रतिक्रिया. नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरातील 50 वर्ष जुन्या मंदिरावरती अतिक्रमणाची कारवाई. स्थानिकांच्या विरोधानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये मंदिर हटवण्यात आलं. पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज भरताना निबंध लिहावा लागणार. निवडून आल्यानंतर काय करणार हे उमेदवारांना 100 ते 150 शब्दात लिहून द्यावं लागणार. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियम लागू.
एमआयएम अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, तर मुकुंदनगरच्या प्रभाग क्रमांक 4 साठी एमआयएम कडून पूर्ण पॅनलची उमेदवारी जाहीर. मुंबईत फक्त 1,68,350 दुबार मतदार. दुबार नावांच्या छाननीनंतर पालिकेचा दावा. कबुतरांना दाणे घालणारा दादरमधील व्यावसायिक नितीन शेठ दोषी. मुंबई कनिष्ठ न्यायालयाने 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावल्याचंही समोर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.